तेच रूप डोळ्यांमध्ये तेच भाव आणि चेहऱ्यावर तेच देखील तेच. गणपतीचे 10 दिवस, गणपती कधी आले कधी गेले आपल्याला समजलंच नाही. त्यानंतर आपण लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणूक सोहळा पाहिला. राजाला समुद्रामध्ये विसर्जन करताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी, ते भावक्षण आजही आपल्या मनामध्ये कुठेतरी घर करून आहेत. आणि अशातच आपण आता आलो आहोत पनवेल मार्केटच्या राजाचं दर्शन घ्यायला. जी मूर्ती हुबेहूब अगदी लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे. त्याचं कारण असं आहे की मूर्तिकार एकच आहे, संतोष कांबळे. जे लालबागच्या राजाची मूर्ती बनवतात तेच मार्केटच्या राजाची मूर्ती देखील बनवतात. आणि जशी लालबागच्या राजाची मूर्ती ही जागेवर घडवली जाते, जागेवर बनवली जाते, तशीच पनवेल मार्केटच्या राजाची मूर्ती देखील इथे जागेवर घडवली जाते. आणि ह्या मार्केटचा राजा म्हणजे साखर चौथीचा गणपती आहे. आणि साखर चौथीचा गणपती म्हणजे काय, ह्याबद्दल माहिती मी माझ्या 2022 आणि 2023च्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ जाऊन पहा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी साखर चौथीचा गणपती म्हणजे काय याबद्दल मी सविस्तर माहिती दिलेली आहे. अशी ही लालबागच्या राजाची प्रतिकृती असणारा पनवेल मार्केटचा राजा आज विराजमान झालेला आहे पनवेल मार्केटमध्ये. आणि हा राजा फक्त 3 दिवसासाठी विराजमान झालेला आहे. आज ह्या राजाचे आगमन झालेले आहे आणि उद्या विसर्जन आहे. तर ज्यांना कुणाला लालबागला जाता येत नाही किंवा काही अडचणीमुळे जाता येत नाही लालबागला, त्यांनी इथे या आणि इथे येऊन दर्शन घ्या. अगदी म्हणजे तुम्हाला तेच फिलिंग येणार आहे, जे लालबागच्या राजाला गेलं जे फिलिंग येतं तेच फिलिंग तुम्हाला इथे येणार आहे. तर तुम्ही आवर्जून इथे या आणि या राजाचे दर्शन करा. महात्मा ज्योतिबा हातगाडी संघटना 32 वर्षे चालू आहे. आणि ही मूर्ती आहे ना, लालबागच्या राजाची मूर्ती सेम सा लालबागचा राजा लालबागच्या गल्लीमध्ये बनवला जातो, तसाच पनवेलचा राजा हातगाडी संघटनेचा ह्याच जागेवर तोच कारागीर येऊन स्वतः बनवून आम्ही घेतो. अच्छा, म्हणजे मूर्ती इथेच बनली जाते, तशी लालबागच्या राजाची मूर्ती तिथे जागेवर बनवली जाते, तशी ही मूर्ती देखील. आणि मूर्तिकार देखील तेच आहेत. मूर्तिकार मी तेच संतोष कांबळे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आमचा जास्त अन्नदानाच्या वरती जोर असतो. अन्नदान आम्ही 12 वाजता चालू करतो, 4-5 वाजेपर्यंत अन्नदान करतो. त्याच्यानंतर इतर प्रोग्राम असतात, नाच गाणे वगैरे. यावर्षी एक घटना घडल्यामुळे आम्ही काय नाच गाणे करू शकलो नाही. तरी आम्ही परंपरानुसार आम्ही हा जतन करीत आहोत. याच्या पुढेही जतन केला जाईल. जसा मुंबईचा राजा लालबागचा पावतो, तसा पनवेलचा हा हातगाडी संघटनेचा राजा हा सर्वांना पावल्याशिवाय राहत नाही. अशीच आमची परंपरा याच्याही पुढे राहील. आमच्या संघटनेच्या अध्यक्ष आणि संपादक काही कारणास्तव आता राहू शकत नाही, त्यामुळे थोडासा आत्ताच माझ्या सहकार्याने आपणाला जी माहिती दिली ती पुरेपूरपणे खऱ्या प्रकारची आहे. आणि आमचे इथे या मार्केटचे जे काही सदस्य आहेत ते प्राणप्रतिष्ठा पणाला लावून या राजाची सेवा करतात. आणि आजपर्यंत 32 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचा कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. आणि उत्साहात जोशात श्रीची प्रतिष्ठा केली जाते. आणि विसर्जनापर्यंत पूर्ण कार्यकर्ते सदस्य जेवढे असतील तेवढे श्रीची सेवा करण्याची संधी मिळवतात. 1.5 दिवसामध्ये लाखो लोकांना इथे दर्शन दिलं जातं. कुठल्याही प्रकारची त्यांची गैरसोय केली जात नाही. आमच्या मंडळाची इच्छा आहे की श्रीनी आमच्यावरती कृपा करून अशीच आम्हाला सेवा करण्याची संधी आयुष्यभर देवो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आम्हाला जेवढं सुचेल ना त्या पद्धतीने आम्ही करतो. दरवर्षी गेल्या वर्षी आम्ही रक्तदानचा कॅम्प ठेवला होता. आणि परत अजून काही टेस्ट करतात त्या टेस्ट ठेवल्या होत्या. आता यावर्षी काही कारणास्तव आम्ही त्या करू शकलो नाही. आमच्याकडे तो पारंपरिक जो बाल्या डान्स असतो तो बाल्या डान्स पण आम्ही 32 वर्ष केला आहे मॅडम. यावर्षी पण आम्ही आयत्या टायमाला हा प्रकार आमच्याकडे घडल्यामुळे आम्ही तो करू शकत नाही. आणि आमचे जे आधारस्तंभ आहेत ते आधारस्तंभच एका जागेवर बसल्यामुळे काही कार्यक्रम आम्ही थोडेसे स्थगित केलेत. आणि फक्त
बाप्पाची परंपरा चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. यावर आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याकडे आलात आणि आमची ब्राईड घेऊन आम्हाला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद आभार आणि आज मानतो. खरोखर तुमच्या माध्यमातून, आज चॅनेलच्या माध्यमातून आमचा हा गणपतीचा उत्सव खूप पुढे जाणार आहे. का चॅनेल हे खूप महत्त्वाचं आहे. रिपोर्टिंग जो करतो महाराष्ट्रामध्ये, त्यांची रिपोर्टिंग खूप महत्त्वाची असते. त्यामुळे निश्चितच तुमचा आम्ही आभार मानतोय आमची बाईट घेतल्यापासून. धन्यवाद. मिस्टर केरकर यांचे सन्मानातून आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून आज आपण आमचा गौरव पुस्तक घराघरामध्ये पोहोचवतो. जसे आमच्या आणि लालबागच्या राजाची 2 ते 3 वर्षाचाच डिफरन्स आहे. लालबागची आज एवढी प्रख्याती झालेली आहे. तसेच आमची इच्छा आहे की त्याच प्रकारे आमचं पण तुमच्या माध्यमातून अशा पद्धतीची जर ॲडव्हर्टाईज झाली तर निश्चितपणे आम्हाला पण तेवढंच आम्ही याला येऊ आम्ही नक्की. आणि आता हे काका जसं आपल्याला म्हटले की काही दिवसांपूर्वी दुःखद घटना झालेली आहे आणि हे मंडळ पोळकर झालेलं आहे. तर ह्या मंडळाचे अध्यक्ष श्री प्रल्हाद नाईक काका, त्यांच्या पत्नी आहेत अर्धांगिनी, त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. तर आपल्या चॅनलतर्फे आपण त्यांना भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली देतो. ओम शांती शांती शांती.